भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। नागपूरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय नमो युवा संमेलनात ते मार्गदर्शन करणार आहेत। दुपारी 3 वाजता जे.पी. नड्डा नागपुरात दाखल होतील। विशेष म्हणजे युवा स्वाभिमान पक्षाचे नेते खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे आपल्या समर्थकांसह आजच्या भाजपच्या संमेलनात सहभागी होणार आहेत। त्यामुळे राणा दाम्पत्य भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊ। रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहे। रजत, एकीकडे जे.पी. नड्डा हे विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत, तर दुसरीकडे राणा दाम्पत्य देखील आता भाजपच्या मंचावर येणार आहे। त्यामुळे राणांच्या या तिथल्या उपस्थितीचा अर्थ नेमका काय काढायचा? नक्कीच दीपक, संमेलन जो आहे तो भारतीय जनता युवा मोर्चाचा आहे। मात्र राज्यभरातून तब्बल 1 लाख तरुण या संमेलनामध्ये सहभागी होतील असा दावा केला जात आहे। त्यामुळे फक्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा हा संमेलन आहे असं नाही, तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीकडे पाहता भाजपनं जे तरुण मतदार आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने जे वेगवेगळे तरुणांसाठी काम करणारे जे संघटन आहेत त्यांचे जे काही प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांनाही या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। समाज माध्यमांमध्ये काम करणारे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांना पण या संमेलनात बोलवण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने तरुणांसाठी काम करणारं संघटन या दृष्टिकोनातून युवा स्वाभिमान जो संघटन आहे त्याचे नेते जे आहेत नवनीत राणा आणि रवी राणा यांना पण या संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने ते दोघे इथे येत आहेत। मात्र ज्या पद्धतीने राजकारण रोज तीव्रतेने वेगळ्या वळणावर जात आहे त्या दृष्टिकोनातून राणा दाम्पत्य अमरावतीच्या उमेदवारीच्या अनुषंगाने भाजपच्या संपर्कात आहेत का आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेऊ शकतात का अशी चर्चा सुरू झालेली आहे। मात्र तुर्तास तरी त्यांनी आज अशा कुठल्याही पद्धतीचं डेव्हलपमेंट होईल या शक्यतेला नकार दिलेला आहे। रजत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।